महादेवी तुम्हारी जय होवे, अम्बा गौरी तुम्हारी जय होवे, जगदम्बा माता की करुणाकरन्तो श्रीरामचन्द्रो शरणं प्रपदे, मनोजवं मारुततुल्यवेगो जितेन्द्रियो बुद्धिमतां वरिष्ठो, वानरयोधमुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपदे, श्रीरामदूतं शरणं प्रपदे। जगदम्बा माता की जय 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 जय। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। जगदम्बा माता की, उमापति महादेव की, पवनसूत हनुमान की जय जय। श्री गुरु चरण सरोज रज निज मान मुकुरु सुधारी, वर्णौ रघुबर विमल जसु जो दायको फल चारे,
जगदम्बा माता की, उमापति महादेव की, पवनसुत हनुमान की, प्रभु रामचंद्र भगवान की। खुशखबर आता राशीन आणि परिसरातील सर्व डोळ्यांच्या रुग्णांसाठी खुशखबर. सायो ऑप्टिकल हाऊस चष्मावाले ते भी महत्वाचं. परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, मुक्ती मोक्ष सहज आपल्या उंजळीमध्ये बहाल करणारी श्रीमद देवी भागवत महापुराण कथा आणि या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व जगज्जननी जगदंबेच्या भक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. सर्वप्रथम माई भगवतीच्या चरणावरती वंदन करेल. महाबली हनुमंतरायांच्या चरणावरती वंदन करेल. या भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत उपासक साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र अशी महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये श्री क्षेत्र राशिन या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद देवी भागवत कथा महायज्ञ सोहळा, या महायज्ञामध्ये उपस्थित सर्व पंचकृषीतून आलेले भाविक भक्त आहेत. येत्या 7 दिवसामध्ये माई भगवत भगती जगज्जननी जगदंबेच्या प्रांगणामध्ये जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी प्रत्येक जण श्रद्धायुक्त अंतःकरणानं माई भगवतीचं चरित्र कथा आपण श्रवण करणार आहोत. पहिल्या दिवशी पाहिलं सुंदर अशा आयोजनामध्ये मी तर सांगेल, महाराष्ट्रामध्ये कितीही नामवंत कीर्तनकारांनी कथाकारांनी कुठेही कथा करू द्या, कितीही कीर्तन करू द्या, पण कथा करण्याचा आनंद आणि या ठिकाणी माई भगवतीच्या प्रांगणामध्ये साक्षात जगज्जननी जगदंबेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी सुद्धा महत् भाग्यच पाहिजे. आमच्यापेक्षा ज्ञानानं वयानं ज्येष्ठ मंडळी आहेत कथाकारांच्या मध्ये, पण आम्हालाच का निवडलंय? माई भगवतीला सुद्धा वाटलं छोट्याशा लेकराला इथपर्यंत बोलवावं, काहीतरी बोबडे शब्द मुखातून वधून घ्यावेत आणि जशी माई भगवतीची कृपा होईल नक्कीच तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करेल. मला सांगायचं एकच, विचार जर केला या ठिकाणी उपस्थित आहे, तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, तुमच्यापेक्षा ज्ञानानं लहान आहे, तुमच्यापेक्षा अनुभवानं लहान आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माणसाला जीवनात मोठं होण्यासाठी वयाची गरज पडत नसते. कधी माणसाचं ज्ञान आणि माणसाचा अनुभव माणसाला मोठं करत असतो. फक्त माई भगवतीची कृपा पाहिजे. या क्षेत्रामध्ये कोणाचं येणं होऊ शकत नाही. कित्येक 50 वर्षापासून कित्येक लोकांनी स्वप्न पाहिली असतील की माई भगवतीच्या प्रांगणात कधीतरी आमचा कार्यक्रम करण्याचा योग यावा. आणि ख्याती जर पाहिली आपण आपल्या या देवस्थानाची, स्वयंभू मूर्ती आहे माई भगवतीची, जगज्जननी जगदंबेची. 7 दिवस तुम्हाला माई भगवतीचे अवतार कसे धारण केलेत, कोणकोणत्या राक्षसांचा वध केलाय, सगळ्यात अगोदर जगज्जननीने जागर कोणी केला, माई भगवतीचे किती शक्तिपीठ आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हा महायज्ञ आहे. आपण पाहतो प्रत्येक 6 वर्षाच्या नंतर तुम्ही नियोजन करतायत कार्यक्रमाचं, इथून पाठीमागे 7 वर्षाच्या नंतर. पण पुरुष मंडळी आजपर्यंत सप्ताह होतो, मोठा कार्यक्रमही होतो, कथाही तुम्ही श्रवण केलेली आहे, पण आजपर्यंत महिला कथाकार आपल्या गावात कधीच आलेल्या नाहीत. सगळ्यात अगोदर सुरुवात माई भगवतीने माझ्यापासून केलेली आहे, जगज्जननी जगदंबेने सुरुवात माझ्यापासून केलेली आहे. नक्कीच सर्वांच्या सहकार्याने सुंदर असं केलेलं महायज्ञाचं आयोजन आहे. आपण पाहतो महाराष्ट्रभरातून अगदी लाखोवधीने भक्त मंडळी या ठिकाणी येत आहेत.
राशींची देवी म्हटलं, जगज्जननी जगदंबा म्हटलं, यमाई माता म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्या कानाकोपऱ्यात कोणत्या भक्ताला नाव माहिती नाही असं नाही. अंतःकरणात फक्त भाव शुद्ध पाहिजे. माई भगवतीची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. सुंदर अशा आयोजनामध्ये खूप मोठं सहकार्य आहे. सर्व गावकरी मंडळी, सर्व कमिटी मंडळी, सर्व आयोजक, नियोजक, संयोजक मंडळी, एकदा सर्व कमिटी मंडळीसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. करावा तेवढं कौतुक कमी आहे. माई भगवतीच्या प्रांगणामध्ये आपण पाहतो पैशानं श्रीमंत असणारे लोक भरपूर आहेत, पण नियोजन करण्यासाठी सुद्धा माई भगवतीने ठराविक माणसं निवडलेत. बऱ्याच जणांना वाटतं आम्ही सुद्धा आयोजन केलं पाहिजे, पण प्रत्येकाच्या भाग्यात नाही गोष्ट. म्हणून येईपर्यंत जे कॉलवरती संपर्क करत होते, वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. माई भगवतीची कृपा आशीर्वाद ज्यांच्यावरती आहेत, सर्व कमिटी मंडळी आहेत, जे माझ्या परिचित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण जनार्दन काका आहेत, काकांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे मनोज काका आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी आदरणीय, नावं काय सगळ्यांचे मला परिचित नाहीत, उद्यापासून सगळ्यांचे नावं सांगेल मी, हळूहळू ओळख होईलच, कारण पहिल्यांदाच या भागामध्ये येण्याचा योग आलेला आहे. पण सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित या ठिकाणी कुणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, ज्ञानानं वयानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात, सर्वजण नाव घेण्याच्या पात्रतेचे आहेत, पण सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते. एकदा उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळीसाठी जोरात टाळी वाजवून स्वागत करायचं. कथेसाठी 7 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडून तुम्ही गायन ऐकणार आहात, ज्यांच्याकडून वादन ऐकणार आहात, रंग भरण्याचं काम करतायत कथेमध्ये, सर्व आमचे गुणीजन मंडळी महाराष्ट्रातून प्रत्येक क्षेत्रातून आलेली आहेत. काही अमरावतीवरून आलेत, काही शेगाववरून आलेले आहेत, काही जालन्यावरून आलेत. प्रत्येक ठिकाणातून, प्रत्येक भागातून सर्व आलेले माझे भावंड आहेत. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांचा जास्त अट्टहास होता इथे कथा होण्यासाठी, आपल्या परिसरातील आहे, आपल्या गावाचं वैभव आहे. खूप सुंदर कीर्तनकार आमच्या गुरुबहीण आमच्या सुप्रियाताई सांगुने ताई कथेसाठी उपस्थित आहेत, त्यांचे धन्यवाद. त्याचबरोबर हीच कथा 7 दिवस तुम्हाला लाईव्ह ऐकण्यासाठी जे लोक कामामध्ये आहेत, ज्यांना इथे येऊन कथा श्रवण करणं होत नाही, त्यांच्याही जीवनाचा उद्धार झाला पाहिजे असं आपल्या सर्व सेवा कमिटी मंडळींनी खूप सुंदर विचार संकल्पना आहे. आपल्या जे संस्थांचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच संस्थांच्या यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह कथा होणार आहे. सगळी 7 दिवस आपण पाहतोय, कधीतरी उभा राहून मध्ये मध्ये पाऊल खेळणार आहेत माई भगवतीच्या प्रांगणामध्ये. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात इथं अजिबात कुणी लाजायचं नाही. पण परत जर तुम्हाला कधी पाहावंसं वाटलं की मी उडी कशी मारली, मी बरोबर खेळले का, माझी फुगडी बरोबर आली का, हे पाहायचं असेल तर परत तुम्हाला युट्यूबवरती पाहायला भेटणार आहे. म्हणून लाईव्ह जे कथा दाखवत आहेत दादा, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे ही कथा परत युट्यूबला ऐकायला भेटेल. माझ्यासोबत असतात नादब्रह्म युट्यूब चॅनल, आमचे विठ्ठल दादा आहेत, साऊंडही चांगला आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. एकदा सर्व गुणीजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. साऊंडवाले दादांचा माझा परिचय आहे अगोदरचा, कुठेतरी भेट झाली पण काय आठवत नाही. आता 7 दिवस आहोत, भेट तर होत राहील. राळेगण सिद्धी बरोबर आहे. तरी म्हटलं पाहिल्यासारखं तर वाटतंय, पण कुठे पाहिलं लक्षात नाही. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित सर्व भक्त मंडळी आहेत या ठिकाणी बसलेले धर्म मंडपामध्ये, माई भगवतीच्या प्रांगणामध्ये. आपण जर राशीन या गावात पाहिलं, या परिसरात पाहिलं, आज थोडीशी संख्या कमी राहणार आहे का? आज सगळ्यांचा बाजार, सगळ्यांचा नाही, आज गावचा बाजार आहे. आज बाजार आहे म्हणून सगळेजण तिकडे गेलेत. बरेच जण गावात एवढेच मंडळी नाहीत, पण एखाद्या महायज्ञाची सुरुवात करायची असेल, सुरुवातीपासून तर कथेच्या सांगतेपर्यंत मंतकरणातून जर कथा श्रवण केली तर आपल्या जीवनाचा उद्धार होतोय. माई भगवती शिवाय आपल्या जीवनामध्ये कोणतंच काम, कोणतंच कार्य आपण करू शकत नाही. खूप मोठे उपकार माई भगवतीच्या आपल्या जीवनात आहेत. मग या धर्म मंडपामध्ये जे उपस्थित आहेत सर्वजण आपण भाग्यवान आहात. तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे गाड्या नाही, आमच्याकडे बंगले नाही, श्रीमंती नाही, आम्ही भाग्यवान कशावरून? एक गोष्ट लक्षात ठेवायची, धन असेल त्या व्यक्तीला आपण भाग्यवान म्हणू असं अजिबात नाही. एखाद्याकडे प्रॉपर्टी असेल तो व्यक्ती भाग्यवान असं अजिबात नाही. एखाद्याकडे सौंदर्य असेल, रूप असेल, आपण त्याला भाग्यवान म्हणतो असं अजिबात नाही. भाग्यवंताची व्याख्या जर विचारली तर भाग्यवंताची व्याख्या फार सुंदर आहे. भाग्यवान कुणाला म्हणावं?
धन दौलत प्रॉपर्टी सौंदर्य बल बुद्धी या सगळ्या गोष्टी असणाऱ्या व्यक्तीला भाग्यवान जर म्हटलं तर रावण कोणत्या गोष्टीत कमी होता? बोला ना, कोणत्या गोष्टीत कमी? सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. धन होतं, सौंदर्य होतं, बल होती, बुद्धी होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण तरी सुद्धा आपण एखाद्या नातवाचं नाव रावण ठेवून त्याला म्हणतो का रावण चल आजपासून कथेला सुरुवात झाली, आपण कथा ऐकायला जाऊ, म्हणतो का कधी? का नाही म्हणत? रावणाकडे श्रीमंती आहे, रावणाकडे धन आहे, रावणाकडे बल आहे, रावणाकडे सौंदर्य आहे, रावणाकडे बुद्धी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण या गोष्टी असणाऱ्या व्यक्तीला भाग्यवान म्हणता येत नाही. मग रावणाकडे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा रावणाकडे एक गोष्ट नाही, कोणती? तो आहे सत्संग. आपल्याकडे नसू द्या धन, आपल्याकडे नसू द्या सौंदर्य, आपल्याकडे नसू द्या बल, पण आपण भाग्यवान आहोत का? आपल्याकडे सत्संग घडतोय. माई भगवतीची चरित्र कथा आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळत आहे. कारण किती शास्त्र तुम्ही श्रवण करा, किती कथा श्रवण करा, पण सर्व कथेचं सार जर काय असेल तर ते श्रीमद देवी भागवत महापुराण कथा. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामधून उत्पत्ती आहे देवी भागवताची. आपण जर पाहिलं 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण आहेत. प्रत्येक तुम्ही श्रवण करा. श्रवण करत असताना 18,000 श्लोकाचं महाधन म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. पण अगदी माई भगवतीच्या साक्षात मुखार विंदातून स्वतःच वर्णन जिनं केलेलं आहे. फक्त अर्धा श्लोक साधू संतांनी फक्त या माई भगवतीच्या मुखातून प्रगट झालेल्या अर्ध्या श्लोकाचा विस्तार केलाय. तर त्यापासून श्रीमद देवी भागवत महापुराण कथा आपल्याला श्रवण करण्यासाठी भेटते. ती कथा श्रवण करायचे पण श्रद्धायुक्त अंतःकरणातून. प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना आपल्या पूर्ण होणार आहेत. कारण अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, पण अगोदर काय करावी साधने फळ अवघेची येणे. येणे साधती साधने तुटती योग्य वेळेत सावध व्हायचंय. 7 दिवस आपल्याला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. माई भगवतीचं चरित्र कथा अंतःकरणातून श्रवण करायचंय. या ठिकाणी आपली श्रद्धा असेल, आपला भाव असेल, आपली भक्ती असेल तर नक्कीच जीवनाचा उद्धार होणार आहे. कारण पारमार्थिक गोष्टी कायम पुण्याने घ्यायच्या असतात. पैशानं आपल्याला विकत घेता येत नाही. पोत्यानं पैसे टाकतील लोक, पोत्यानं पैसा टाकतील, पण त्यांच्या भाग्यात कथा श्रवण करणं आहे असं अजिबात नाही. कथा श्रवण करण्यासाठी संत सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अंतःकरणातला भाव तेवढा शुद्ध असावा लागतो. भगवान परमात्माची कृपा असावी लागते. एवढ्या सहजासहजी या गोष्टी भेटत नाही. बरं, माई भगवतीचे किती मोठे उपकार आपल्या जीवनात आहेत. 7 दिवस माता मौल्यांनो ऐका. श्रीमद देवी भागवत महापुराण कथा म्हणजे साक्षात माई भगवतीची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे. काही लोक म्हणतील ताई एकत्रित येऊन इथेच बसून का कथा ऐकावी लागेल? काही गरज नाही कथा ऐकण्याची. का इथे बसूनच कथा ऐकायची नाही? आम्ही काहीतरी पुस्तक 400-500 रुपयाचे विकत घेऊ, आमच्या घरी आम्ही वाचून काढू, एकदा काय 10 वेळा वाचून काढू. ते काहीतरी शाहीने लिहिलेले अक्षरण आहेत. ते कागद नाही, ते पानं नाहीत, ते एखादं पुस्तक नाही, तर साक्षात माई भगवतीची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे. माई भगवतीची साक्षात माई भगवतीच्या समोर बसून आपण कथा श्रवण करतो आहोत. ही महत् भाग्य प्रत्येकालाच लाभत नाही. आल्याच्या नंतर आनंद वाटला. काही ठिकाणी ट्रस्ट असेल, लोक असतील आयोजक नियोजक, अहो देवाच्या द्वारात सुद्धा लोक किती किती स्वतः लुटमार करतील आणि स्वतः खातील पत्ता लागणार नाही. पण माई भगवतीच्या प्रांगणामध्ये लाखो दिन रुपये खर्च करतायत. 2 किलो सोन्याचा मुखवटा केलाय भगवतीसाठी. सकाळी आता मगाशी काकांनी जनार्दन काकांनी दाखवला मला मुखवटा पाहिल्याच्या नंतर. आताही दर्शनासाठी गेले तुम्ही तर साक्षात माई भगवती आपल्याशी बोलते की काय असं वाटतं. स्वयंभू मूर्ती कशाला म्हणतात? नाही घडविला नाही बैसविला, जी स्वतः होऊन प्रगट झालेली आहे ती आहे स्वयंभू. कित्येक महाराष्ट्रभरातून भक्त मंडळी जे पीडित झालेली आहेत, जे अगदी दुःखानं त्रासलेली आहेत, जे व्याधीनं ग्रासलेले आहेत, प्रत्येक भक्त मंडळी माई भगवतीच्या समोर येऊन स्वतःला झुकून देतात की भगवती आम्हाला तारण्यासाठी फक्त तू आहेस. आणि हा जो तुम्ही व्यासपीठ पाहतायत, हा मंडप पाहत
हा माई भगवतीचा गर्भगृह आहे. एखाद्या आईने एखादा बालक गर्भामध्ये ठेवावा. गर्भामध्ये बालक असेल, त्या बालकाला स्वतः वेगळं ऑक्सिजन घेण्याची गरज नाही पडत. त्या बालकाला स्वतः वेगळं जेवण करण्याची गरज नाही पडत. मग त्या आईनं स्वतः जर जेवण केलं तर त्या लेकरांच्या पर्यंत पोहोचते. काही त्रास होणार असेल तर तो त्रास आईला होतो, पण बालकाला त्रास होत नाही. ऑक्सिजन माता घेते, पण बालकाला घेण्याची वेळ येत नाही. तसा माई भगवतीचा हा गर्भगृह आहे. इथं बसल्याच्या नंतर किती टेन्शन असू द्या, किती त्रास असू द्या, किती संकट असू द्या, पण जसं 9 महिने 9 दिवस आई बालाचं संगोपन करते, ते बाळाला व्यवस्थित सांभाळते ना, तशी माई भगवती 7 दिवस तिच्या गर्भगृहामध्ये आपल्याला सांभाळणार आहे. आपल्याला चिंता करण्याचं गरज नाही. माणसाला जीवनामध्ये प्रत्येक जण चिंताग्रस्त झालेला आहे. कोणाच्या पाठीमागे ताण नाही, त्रास नाही, असं अजिबात नाही. सांगायचंय स्वयंभू मूर्ती म्हणतात. कोणती मूर्ती आहे स्वयंभू? अजून जर आपण पाहिली, पंढरीश पांडुरंग परमात्मा योगी 28 विटेवरी उभा. पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहेत. दुसरी जर आपण स्वयंभू मूर्ती पाहिली, 12 ज्योतिर्लिंग आहेत उमापती महादेवाची, ते स्वयंभू प्रगट झालेले आहेत. तुम्ही म्हणाल ताई स्वयंभू वृंदावनला गेला असाल तर बाकी बिहारीजींची मूर्ती स्वतः प्रगट झालेली आहे. माई भगवतीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. स्वयंभू स्वतः प्रगट झालेली आहेत की जिथे भगवान विष्णूंनी ज्या वेळेला चक्र पाठवलं, सुदर्शन चक्र, आणि चक्रानं सती मातेच्या देहाचे तुकडे केले की जो योग वियोग उमापती महादेवाला सहन होत नव्हता. लक्षात आलं भगवान विष्णूच्या नारदांच्या, महादेव जर असं सतीला घेऊन फिरू लागले तर हे सृष्टी चक्र चालणार कसं? म्हणून 3.5 शक्तिपीठ, जिथे जिथे जो अवयव पडलाय त्या ठिकाणी ते त्या नावानं शक्तिपीठ तयार झालेलं आहे. म्हणजे स्वतः प्रगट होतंय स्वयंभू शक्तिपीठ. स्वयंभू ज्याला मूर्ती म्हणतो आपण. काही काळाच्या पूर्वी आपण पाहतो ज्या वेळेला सृष्टी लय पावते, उल्कापात होते, काही ठिकाणी भूकंप होतो, कित्येक देव देवताचे स्थान जमिनीखाली डोंगराखाली कोसळून खाली दबले जातात. पण त्याचा जीर्णोद्धार व्हायचा असेल तर एखाद्या भक्ताच्या मनामध्ये, अंतःकरणात आणि स्वप्नामध्ये तो भगवान परमात्मा येऊन साक्षात्कार देतात, मला वरती काढा, आतमध्ये मी आहे. स्वतः प्रगट झालेली जी मूर्त आहे त्याला म्हणतात स्वयंभू मूर्त. माई भगवतीची स्वयंभू मूर्ती आहे. माई भगवतीचे उपकार एवढे मोठे आपल्या जीवनात आहेत. ती माई भगवती आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून आली तर आपल्या घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. ती माई भगवती आपल्या घरामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर ज्ञान दान करण्याचं कार्य करते. म्हणून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून,
लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं काम करते. तीच माई भगवती आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून आली तर आपल्या पोटातील आग शांत करण्याचं काम करते. 30,000 लोकांचं अन्नदान आहे 11 तारखेला इथे. किती मंडप त्याच्यासाठी चालू आहे बाहेर एवढा मोठा. दानात दान सगळ्यात श्रेष्ठ आहे ते अन्नदान आहे. ती माई भगवती अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातली आग शांत करते. म्हणून माता मौल्यांना कायम सांगत असते, घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करता, माई भगवतीचं रूप आहे. अन्नपूर्णा तुम्ही झालेला आहात. ज्या वेळेला अन्न स्वयंपाक तुम्ही करताना कधीतरी देवाचं भजन करत स्वयंपाक करा. कधीच तुमच्या हातनं केलेला स्वयंपाक वाया जाणार नाही आणि खराब होणार नाही. कारण भगवान परमात्माचं भजन करत असलेला स्वयंपाक, केलेला स्वयंपाक तो अन्न राहत नाही तर तो माई भगवतीचा प्रसाद होतो. आणि घरातला व्यक्ती जो तुमच्या हातचा केलेला तो प्रसाद खाईल ना, कधीच त्याची बुद्धी वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. कोणत्याही क्षेत्रामध्ये घडलेलं कार्य त्याच्या हातनं पूर्णत्वात जात आहे. सगळ्या गोष्टी माता मौल्यांच्या हातात आहेत. कधीच तुमच्यासाठी आयोजन केलंय खास करून माता मौल्यांसाठी. काय केलं पाहिजे, माई भगवतीची पूजा कशी केली पाहिजे, का करावी पूजा, आपल्या देवघरामध्ये कोणकोणत्या देवता असल्या पाहिजेत, त्याला देव पंचायतन म्हणतो. कोणत्या देवाची कशी पूजा करावी, माई भगवतीची 9 दिवस 9 रात्री का उपासना केली पाहिजे. माई भगवतीने 9 दिवस जागर आपण करतो, घटस्थापना करतो. कोणता अवतार, कोणतं रूप धारण करून कोणत्या राक्षसाचा वध केलाय, सगळ्या गोष्टी आपल्याला श्रवण करायच्या. स्वयंपाक करताना कधी राम राम म्हणा, कधी रामकृष्ण हरी म्हणा, कधी हरी हरी म्हणा, जे आठवल ते तुम्ही म्हणा, कधी नमः शिवाय म्हणा. पण काही करत असताना भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे स्वयंपाक करताना. का, तुम्ही घरातली अन्नपूर्णा आहात. कारण स्वयंपाक करताना जे विचार आपल्या डोक्यात येतील बस तेच विचार ते अन्नामध्ये पोहोचतात. आणि ते अन्न जर आपण ग्रहण केलं तर तेच विचार परत आपल्या डोक्यामध्ये प्रवेश करतात. माझं सगळ्यांना एक विचार नाही, सगळ्यांना प्रश्न आहे, घरी बनवलेलं जेवण चांगलं की हॉटेलचं जेवण चांगलं. घरी केलेलं बरोबर. हॉटेलला जर एखादी व्यक्ती जेवणासाठी गेले, पुरुष मंडळी हॉटेलला जेवण करायला गेले, जो काम करण्यासाठी वेटर आहे त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्या माणसानं आवाज दिला, किती वेळ झाला येऊन बसलो पण अजून काय जेवायला आलं नाही. त्या मालकानं 2-4 शिव्या दिल्या. कोणाला, ते काम करणाऱ्या व्यक्तीला, आचार्याला शिव्या दिल्या. सांगितलं, पटकन तुला काम करता येत नाही का. रोट्या बनवण्यासाठी, चपात्या करण्यासाठी तो किचन मध्ये गेला, रोट्या करत होता. पण मला सांगा, रोट्या करताना ज्यानं मालकाच्या शिव्या खाल्ल्या ते का लई देवाचं भजन करणार आहे का. ज्या शिव्या मालकानं त्याला दिल्या त्याच शिव्या मनातून तो परत मालकाला देत होता. जोरात बोलण्याची हिंमत होत नाही, बोलण्याची हिंमत नाही, बोलण्याची ताकद नाही, पण मनातून का होईना स्वतःच्या आनंदासाठी त्या शिव्या परत मालकाला. तेच सगळे विचार, ते सगळ्या शिव्या त्या रोटीमध्ये पोहोचतात. आणि जेवण करून हॉटेलमध्ये मालक येतात घरी, आणि घरी आला की बायकोला बदा बदा मारतात. कशामुळे घडतं या गोष्टी. स्वयंपाक करताना काळजी घ्यायची आहे. पहिल्या काळातला आपण जर विचार केला, माता मौल्यांनो स्वयंपाक करत होत्या महिला मंडळी, सगळ्यात अगोदर पहिली भाकरी करायच्या अग्निदेवतेसाठी, छोटीशी अग्निदेवतेसाठी करायच्या, पाणी शिंपडायच्या, चुलीचं अग्निदेवतेचं दर्शन घ्यायच्या. अहो, चुलीवरती सुद्धा आंघोळ काढली जायची. जिच्याकडून जिच्यावरती आपण अन्न शिजवतोय तिचं दर्शन घेतलं जायचं. दुसरी भाकरी करायची ती गोमातेसाठी. तिसरी भाकरी करायची ती घरातील देवाऱ्यातील देवतांसाठी. आता पहिलीच भाकरी कुत्र्याला, बरं कुत्र्याची भाकर घरचं खातं, कुत्र्यासारखंच वसवस करतो. घरी याला त्याला भांडणार, त्याला बडबड करणार. राहिली नाही, चुली होत्या, चुलीवरती स्वयंपाक करत होता. लोक लवकर आजारी पडत नव्हते, शुगर लवकर होत नव्हती माणसाला, बीपीचा त्रास होत नव्हता. का, माणसाचं खाणं चांगलं होतं, माणसाचं राहणं चांगलं होतं, माणसाचे विचार चांगले होते. सगळ्या गोष्टी वाढल्यात. पहिल्या काळामध्ये पुरणपोळी कोणी पाहुणे जर घरी आले तर महिन्यातून, 2 महिन्यातून, वर्षभरातून 1-2 वेळा खायला भेटायची. आता रोज पुरणपोळी करून खाऊ शकतो, पण देव खाऊ देत, देव कशाचं खाऊ देत नाही. आपलं कर्म आपल्याला आडवं येते. खाण्यासाठी भरपूर आहे. पहिल्या काळात लवकर चपाती भेटत नव्हती. पाहुणे कोणी आले 8-15 दिवसातून तरी एकदा चपाती केली जायची. खाणं कमी होतं पण खाणं चांगलं होतं.
माता माऊली हुशार होत्या, संस्कारी होत्या. देवाचं दर्शन घेतल्याशिवाय, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कधीच घरातील कोणत्याच माणसाला, कोणत्याच मुलाला जेवण करू देत. सण असल तर मुलानं काही मागितलं तर मुलांना गालाखाली कानाखाली द्यायच्या, पण कधी त्याला खाऊ देत नव्हत्या. का? देवाला नैवेद्य दाखवायचं. आता देवाची पूजा सुद्धा आपण लवकर करत नाही. 7 दिवस बसता कथेमध्ये बरेच जण, भले मोठ्या मोठ्या लटिळे, असं वाटतं 7 दिवस आता माळकरी झाला. ओरिजिनल महाराजापेक्षा हेच माळकरी वाटतं, हेच महाराज वाटतं. पण 7 दिवसाच्या नंतर चालले तुळजापूरला गेडेश्वरी मातेला. मला सांगायचं काय तुम्हाला, माता मौल्यांनी स्वयंपाक करत असताना, ज्या वेळेला आपण स्वयंपाक बनवता, देवाचं भजन करत कधीतरी हरिपाठ म्हणा. लेकरांना चांगले संस्कार लागतील, कारण घरामधले मोठे मोठे माणसांचे जे विचार असतील तेच संस्कार लहान लेकरावरती पडतात. ज्या वेळेला माई भगवती आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा म्हणून येते, आपल्या पोटातील आग शांत करण्याचं काम करते, तीच माई भगवतीचा जागर गोंधळ आपण करतोय 7 दिवसाच्या कालावधीमध्ये. घटस्थापना करताना तुमच्याकडे माता मौल्यांना नवरात्रामध्ये घटस्थापना करताना त्यामध्ये कोणकोणत्या राशी असतात? हरभरा, अजून गहू, अजून ज्वारी, अजून जवस, अजून करडी, बरोबर? 5 राशी टाकतो आपण. मला सांगा, हे राशी टाकतात का? घटस्थापना का करावी? सगळ्यात पहिला माई भगवतीचा विश्वातला गोंधळ कोणी केला माहिती का तुम्हाला? विश्वातला सगळ्यात पहिला माई भगवतीचा गोंधळ कोणी केला? जागर कोणी केला? कथा ऐकता ना तुम्ही, दरवर्षी ऐकता. कित्येक नामवंत महाराजांच्या मुखातून तुम्ही कथा ऐकली. कोणी केला? माई भगवतीचा सगळ्यात पहिला विश्वातला गोंधळ कोणी केला? त्याचं उत्तर आहे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. ब्रह्मदेवाने एका वेळेला नारद मुनींना सांगितलं, दक्ष महाराजांना सांगितलं, तुला प्रजापती पद देतो, पण मला सृष्टी निर्मितीमध्ये मदत कर. ब्रह्मदेवानं 20,000 पुत्र निर्माण केले दक्षानं, आणि 20,000 पुत्राला दक्ष महाराजांनी अरण्यात पाठवलं. सांगितलं, जा अरण्यामध्ये तपश्चर्या करा, तप पूर्ण झाल्याच्या नंतर माझ्याकडे या आणि मग तुमचं लग्न लावून देतो. लग्न लावून दिल्याच्या नंतर मला तुम्ही सृष्टी निर्मितीमध्ये मदत करा. ज्या वेळेला 20,000 पुत्रांना दक्ष महाराजांनी अरण्यात पाठवलंय, बऱ्याच वर्षाच्या नंतर तपश्चर्या पूर्ण झाली आणि ते 20,000 पुत्र ज्या वेळेला परत निघाले, मध्ये अडवलं नारद मुनीनं. नारद मुनी विचारतात, कुठे चाललात? बाबांनी सांगितलंय, तप करून परत या, लग्न लावून देतो, सृष्टी निर्मितीमध्ये मदत करा. मूर्खांनो, आणि संसारात पडून कोणाचं भलं झालंय का? कशाला संसाराच्या भानगडीत पडता? आणि किती सुख शोधला आपण तरी संसारात कधी सुख भेटत? बोला, संसारात सुख, संसारात सुख, जोरात बोला, संसारात सुख. मान हलव्याशा, संसारात सुख सोडायचा, त्यात चूकही नाही माणसाला सोडाव सुद्धा. किती प्रयत्न करा, लोक आमच्याकडे येतात, ताई काय सांगा तुम्हाला, एवढी वाईट परिस्थिती. म्हटलं काय झालं आजी? गळ्यात पूर्ण रडायची माझ्या. म्हटलं आजी काय झालं? सुनले बेकार भेटली. म्हटलं काय करते नेमकं? काय सांगू, माझ्या भाजीला तेल नाही, अंगाला लावायची साबण नाही, 3 महिने झालं म्हणे ताई माझ्या कपड्याची साबण संपली. मनाजी का सून काही लांबची केली होती का? परिचित नव्हती का? काय सांगू ताई तुम्हाला, सख्या भावाची केली. आपल्या जवळचे घोटाळा करतात. म्हणलं आजी चला मग माझ्यासोबत, रोज कीर्तन कथा, टेन्शन नाही, आयतं येईल ते खायचं, निवांत राहायचं देवाचं भजन करत. आजी म्हणते ताई आले असते, पण काय सांगू तुम्हाला, कापूस वेचायचा राहिलाय. काय याला म्हणतात, आशा सुटन आणि देव भेटना. माणसाला आशा अपेक्षा कधी सुटत नाहीत, कधीच नाही सुटणार. प्रत्येक जण पीडित झालेला आहे प्रपंचामध्ये. नारद मुनी 20,000 पुत्रांना उपदेश करतात, परत अरण्यात जाऊन तपश्चर्या करा. दक्षाच्या कानावरती बातमी पोहोचली, दक्षानं श्राप दिला, नारदा ज्या माझ्या 20,000 पुत्रांना तू अरण्यात पाठवलं ना, मी श्राप देतो, 2 मिनिट पेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी थांबून तू कधीच कोणाला उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारद मुनींची अखंड भ्रमंती झाली. दक्षाचा श्राप आहे. ब्रह्मदेव उपस्थित झाले, प्रगट झाले. दक्षा काय केलंस तू? बरोबर केलंय बाबा. दक्षा चुकलास तू? बरोबर केलंय बाबा. दक्षा अरे चुकलायस तू? बरोबर
जो माझ्या कामामध्ये अडवाईल त्याला श्राप दिला. काय चुकीचं केलंय? अरे दक्षा, जे 20,000 पुत्र श्रेष्ठ निर्मितीमध्ये मदत व्हावी यासाठी तू निर्माण केले होते ना, ते पुत्र धड स्त्री नाही, धड पुरुष नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या पापातून उतराई होण्यासाठी नारद मुनींनी कार्य केलंय. अरे साधू संत कायम जगताचं कल्याण व्हावं यासाठीच तर जगतात. जगाच्या कल्याण संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. साधू संत कायम जगताचं हित कशामध्ये हेच पाहतायत आणि तो कुशाल नारद मुनींना श्राप दिलाय. दक्ष महाराजांनी ब्रह्मदेवाला हात जोडले. बाबा, या एवढ्या मोठ्या पापातून उतराई होण्यासाठी काय करावं लागेल? 9 दिवस माई भगवतीची उपासना, जागर करावा लागेल. विश्वातला सगळ्यात पहिला गोंधळ माई भगवतीचा. 9 दिवस 9 रात्री दिवा जर तेलाचा जाळला कोणी असेल तर तो दक्ष महाराजांनी जाळलेला आहे. तोच गोंधळ आपण करतोय 9 दिवस. आपण 7 दिवसामध्ये माई भगवतीचा गोंधळ करणार आहोत आणि त्याच गोंधळाचं वर्णन आमचे जगद्गुरु तुकोबाराय करतात. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेची गोंधळी 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 आम्ही आंबेची गोंधळी गोविंद गोपाळांची बोली गोविंद गोपाळांची बोली चार्जिंग असल्यासारखा. जेवण केलं ना तुम्ही सगळ्यांनी? आई राजा असं जरा जोरात आवाज आला, चांगलं वाटतं जरा. माई भगवतीचा गोंधळ 9 दिवस विश्वातला सर्वात पहिला दक्ष महाराजांनी केलाय. ज्या वेळेला 9व्या दिवशी माई भगवती प्रगट झाली आणि माई भगवती प्रगट झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांना विचारलं, दक्षा माग तुला काय मागायचं? तर माई भगवतीनं ज्या वेळेला दक्षाला सांगितलं, दक्ष तुला काय मागायचं तर ते माग. दक्ष महाराजांनी मागितलं, भगवती माता माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये, माझी मुलगी म्हणून जन्माला ये. ज्या वेळेला माई भगवती दक्ष महाराजांना सांगतात, दक्षा अरे मला सांभाळणं एवढं सोपं नाही, मी तुझी कन्या म्हणून जन्माला येईल पण साक्षात धगधगती ज्वाला आहे, अग्नीला सांभाळण्यासारखं आहे, मला सांभाळणं एवढं सोपं नाही. माई भगवतीनं 2 अटी सांगितल्या, दक्षा तुझ्या पोटी तुझी कन्या म्हणून जन्माला येते पण पहिली अट, ज्या वेळेला मी उपवर होईल माझं लग्न महादेवाच्या सोबत लावावं लागेल. आणि दुसरी अट, ज्या दिवशी तुझ्याकडून महादेवाचा अपमान घडेल त्या दिवशी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा विध्वंस करून मी निघून जाईल. दक्षाला पहिली अट सांभाळली पण दुसरी अट मात्र दक्षाला सांभाळणं नाही झाली. पहिली अट सांभाळली, लग्न लावून दिलं महादेवाच्या सोबत, पण दुसरी अट, दक्ष महाराजांना ब्रह्मदेवाने सांगितलं होतं तुला प्रजापती पद देतो, प्रजापती
उमापती पद भेटलं. ब्रह्मसभा बसलेली होती सर्व देवदेवतांनी. दक्ष महाराज आले की स्वागत सन्मान आदर केला सगळ्यांचा. सत्कार झाला पण महादेवाला समाधी लागलेली होती. 2 मिनिट पेक्षा अधिक वेळ एका ठिकाणी बसले तर समाधी लागायची. समाधी लागलेली उमापती महादेवाला. दक्ष महाराजांना वाटलं माझ्या जावयानं माझाच अपमान केलाय, सोड घेईल म्हणून सोड भावनेनं महायज्ञाचं आयोजन केलं. महायज्ञाचं आयोजन केलं. सर्व देवदेवतांना आमंत्रण आहे पण उमापती महादेव आणि सती मातेला आमंत्रण नाही. आमंत्रण नसल्यामुळे एके दिवशी कैलासावरून सर्व देवदेवता चाललेले आहेत. सती मातेने नारदांना विचारलं, नारद मुनी सर्व चाललेत कुठे? तुमच्या पित्याच्या घरी महायज्ञ आहे, तुम्हाला सांगितलं नाही का? म्हणे नाही. आणि काय काय लोकांना तेवढंच काम राहतं का? नारद मुनी कळी लावण्याचं काम करायचे म्हणून कळीचा. बरं याचाही बदल आहे. नारद मुनींनी कळ लावली तर जगताचं कल्याण व्हायचं. आपल्या गावातल्या नारदाने कळ लावली तर गावाचं वाटोळं. चांगलं नाही होत कधी. नारद मुनी सांगतात तुम्हाला आमंत्रण नाही का? सर्व देवता चाललेत पण तुम्हाला नाही बोलवलं. महायज्ञामध्ये महादेवाला पूजेचं स्थान नाही. सती माता आले, स्वामी तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञ. आता म्हणता आला असतं ना माझ्या वडिलाच्या घरी, नाही म्हणलं. माता मौल्याना मालकाला कसं बोलायचं अजिबात कुठून शिकून आल्यात काय माहिती. साक्षात जगत जननी जगदंबेचं वरदान असल्यासारखं मालकाला मोठीत धरतात. सती माता म्हणतात स्वामी तुमच्या सासऱ्याच्या घरी महायज्ञ. मग महायज्ञामध्ये पूजेचं स्थान नाही, आपल्याला आमंत्रण नाही, जावं लागेल. सती काही ठिकाणी माणसानं बोलणं तरच जावं, काही ठिकाणी बोलणं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी नाही बोलवता जावं. एखाद्या ठिकाणी लग्न आहे, गावातलं मोठं लग्नाचा कार्यक्रम आहे, आमंत्रण असेल, मुळवाटी असेल, पत्रिका असेल तर जावं. नाही बोलवलं, महिला मंडळ किती सुंदर मेकअप करून गेले, अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे आमंत्रण असेल तर जावं. काही ठिकाणी किती मुळवाट्या दिल्या तरी जायचं. ज्या ठिकाणी एखाद्या जणाचं भांडण लागलंय, 2 जण भांडतायत, जोर जोराचे भांडण चालू आहे, त्या ठिकाणी किती आमंत्रण दिलं तरी जाऊ नये आणि काही ठिकाणी नाही बोलवता जावं. या ठिकाणी ज्या ठिकाणी माई भगवतीचा जागर आपण करतोय, माई भगवतीच्या प्रांगणामध्ये श्रीमद देवी भागवत कथा श्रवण करतोय, इथे बरेच लोक म्हणतील राशीन मधले आणि आम्हाला जनार्दन काकांनी सांगितलंच नाही. त्यांच्या का नातीचं लग्न आहे का? इथं सामुदायिक कार्यक्रम आहे, इथं कोणी कोणाला बोलवण्याची वाट पाहायची. तर भगवान परमात्मा स्वतः सांगतात माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे. साक्षात भगवान परमात्मा या ठिकाणी विराजमान आहेत पण इथं कोणी बोलवण्याची वाट नाही पाहायची. सती मातेला समजावून सांगितलं पण ऐकत नाहीत. कधी कधी पहा तुम्ही माता मुलांचा जीव असं मोठीत धरल्यासारखा, मालकाचं ऐकावा का बापाचं काहीच लक्षात येत नाही. एका वेळेला एका मुलीला घेऊन तिचे वडील जावई बापूला मुलीला घेऊन सासरी सोडण्यासाठी चालले एका गावाला. पहिल्या काळात जर विचार केला तर बैलगाडी होती बसण्यासाठी. बैलगाडी नसेल, खूप गरीब परिस्थिती तर पायी चालावं लागायचं. मोटरसायकल नव्हती, 4 व्हीलर नव्हती आणि बसचा तर विषय नव्हता. 1 कोस 2 कोस असं चालत जावं लागायचं. चालता चालता एका वेळेला ज्या वेळेला जावई बापू समोर चालतायत, सासरीबा पाठीमागे मध्ये मुलगी चालते. चालता चालता एक वेळेला जावाई बापू सासरीबा म्हणता जावाई बापू या माणसाला ज्वारीची शेती काय भारी ज्वारी आली, ज्वारी 1 नंबर ज्वारी, 30 पोती ज्वारी होईल. तेवढ्यात जावाई म्हणतो सासरीबा वयामानानं तुमचा अंदाज चुकायला लागला म्हणे, तुम्हाला सुधारायला आता का? वयामानानं तुमचा अंदाज बरोबर लागणार, या माणसाला 20 पोती ज्वारी होईल. सासरा म्हणायचं 30 पोती, जावाई म्हणायचं 20 पोती. लागलं दोघांचं भांडण. दोघांचं भांडण लागलं. ज्या वेळेला धिप्पाड देहाच्या जावयानं म्हातारा सासरा खाली पडला आणि छातीवर बसला. सासरीबा म्हणा 20 पोते, जावाई बापू जीव गेला तरी चालेल पण 30च पोते. ऋषीला लागले दोघं पण. 2 जणांचं असं जोराचं भांडण लागलेलं. दोघांचं भांडण लागलं पण मुलीला काय करावं हे समजेना. मालकाला सांगावं की वडिलांना सांगावं, नेमकं सांगावं कोणाला. सगळ्यात वेळेला कदरून मुलगी बापाला म्हणे वडील बाबा म्हणे ज्वारी एकाची तुम्ही भांडण करता कशाला, नेमकं तुम्ही एवढे खाली पडले म्हणे वरून, जावाई बापू एवढे तुम्ही बसले म्हणे, खाल्लं तुमची पाठ घासून घासून लाल झाली, म्हणत 20 पोते. तिचं नाव होतं वसू. वसूचा बाप म्हणे वसू माझी खाल्लं पाठ किती पण घासू पण 10 पोत्याची कळ कशी सोसू. जीव गेला तरी चालत पण 30च पोते. तसं सती माताला सांगतात महादेव जाऊ नको, अपमान झाल्याशिवाय राहणार नाही, पण तरी ऐकत नाही. सती मातेनं
उमापती महादेवाचा शब्द डावलला आणि शब्द डावलून ज्या वेळेला सती माता निघाल्यात कुठे दक्ष महाराजांकडे. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन गई भवानी, पिता भवन गई भवानी. नक्षत्रास गाऊन सन्मानी, नक्षत्रास गाऊन सन्मानी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पिता भवन जब गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी. सती माता नंदी महाराजांना सोबत घेतलं, दक्ष महाराजांच्या नगरीमध्ये आल्यात. वाटलं होतं आल्याच्या नंतर आदर सन्मान करण्यासाठी वडील येतील, माझ्या बहिणी येतील, माझी आई येईल, पण आदर सन्मान नाही. प्रत्येक जण अपमानित करून बोलू लागल्या. कोणी महादेवाला नावं ठेवावेत, तो त्रास अवहेलना केलेली सती मातेला सहन होत नाही. सती माता आई जवळ आल्या. आईचं अंतकरण आईनं सती मातेला जवळ घेतलं. सती मातेला जवळ घेऊन दक्ष महाराजांनी सांगितलं होतं, जो कोणी महादेवाला आमंत्रण नसल्याशिवाय महादेव येणार नाही, पण सती आल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी तिला जवळ घेईल त्याला देहदंड देण्यात येईल. दक्ष महाराजांकडे आल्या, बाबा तुम्ही चुकीचं केलंय, बाबा तुम्ही चुकीचं करताय. ज्या महायज्ञामध्ये महादेवाला पूजेचं स्थान नाही, तो महायज्ञ महादेवाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बाबा सांगण्याचा प्रयत्न केला, पण दक्ष महाराज सांगतात, सती अगं त्या महादेवाला ऐश्वर्यामध्ये राहणारी माझी कन्या सती तुला दिलंय, देण्याच्या पात्रतेचा नव्हता, दे सोडून त्या महादेवाला माझ्याकडे येऊन राहा. खूप चुकीचं शिकवतात पहा. सध्याच्या काळात सुद्धा एक कथा कीर्तनातून हेच लक्षात घ्यायचंय, बापानं कधीच पोरीला सांगायचं नाही, सासरे सासू नवरा जर थोडं जरी रागात बोलला की फोन कर घ्यायला येतो. अहो कुठपर्यंत पुरणार आपण तिला, कधी नाही शिकवायचं. पहिल्या काळामध्ये मुलीला किती त्रास झाला. आई वडिलांनी एखाद्या मुलीचं लग्न केलं तर आयुष्यभर त्यांची गरीब परिस्थिती कधी हटत नव्हती. आयुष्यभर कष्ट करत राहावं लागायचं, दारिद्र्य तर त्यांच्यावरती यायची. पण मुलगी किती त्रास झाला. अहो कित्येक वेळेला दिवसभरातून कधी सासूने कधी सासऱ्यानं मारावं मुलीला, पण कधीच आई वडिलांना सांगत नव्हती. का? माझ्या आई वडिलांना त्रास होईल, एवढ्या दुःखातून एवढ्या संकटातून माझं लग्न लावून दिलंय आणि त्यांना त्रास होईल, त्यांना वेदना होतील. खूप कठीण जीवन असतं पहा. कधीतरी ज्या सासू आहेत त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे, आपली सुद्धा मुलगी एखाद्याची तरी सून आहे. अहो एखादी गोष्ट जर तुमच्या मुलीकडून चुकली तर आपण लवकर तिला रागानं बोलत नाहीत, पण दुसऱ्याची एखादी मुलगी आपल्या घरात आली तर तिला जे नाही ते आपण बोलल्याशिवाय राहत. मुलगी असेल आयुष्यभर लहानाची मोठी करतो. लहानाची मुलगी मोठी झाल्याच्या नंतर जे नाही ते संस्कार तिला द्यावे लागतात. प्रत्येक गोष्ट तिला शिकवली जाते, बाई असं वागायचं असतं, असं बोलायचं असतं. सगळ्या गोष्टी शिकवून सुद्धा सासरला आली ना आणि एखाद्या वेळेला काही गोष्ट चुकली, एखादी वस्तू खाली पडली तर सासू म्हणते, तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का? आई वडिलांचा उद्धार होतो पा लगेच. कधीतरी मी सांगत असते कायम, आपल्याला वाटत असेल आमच्या मुलीची अवहेलना होऊ नये, आमच्या मुलीला त्रास होऊ नये, त्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला त्रास देऊ नका. तुमचं स्वतःच लेकरू म्हणून सांभाळा. पण ती मुलगी कोणाच्या तरी काळजाचा तुकडा आहे, तिच्या बापानं तिला तर हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे. तुमच्या
स्वाधीन केल्याच्या नंतर आताच्या सासूबा पाहिल्यात मी पुण्यामध्ये खरी घडलेली घटना आहे. स्वतःच्या सासूबाईनं सुनबाईला चहामध्ये विष टाकून पाजणाऱ्या पाहिल्यात. 2-2 महिन्यामध्ये स्वतःच्या मुलाचा प्रपंच संसार उद्ध्वस्त झालेला आहे. सगळ्याच आया चांगल्या पण सगळ्याच वाईट तसं अजिबात नाही. आपल्या संस्काराचा अभाव आहे. जी बाई संस्कारी आहे, वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारी आहे, ती बाई कधी स्वतःच्या सुनाला मुलाला त्रास देऊ शकत नाही. जिला संस्कार नावाची गोष्ट नाही, ह्या मात्र त्रास दिल्याशिवाय राहत नाही. सती मातेला दक्ष महाराज सांगतात दे सोडून महादेवाला. सती मातेने सांगावं ऐसी सुबह न आए न ऐसी शाम जिस दिन जुबा पे मेरे जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम. ऐसी सुबह न आए न ऐसी शाम. जिस दिन जुबा पे मेरे आए न शिव का नाम. ऐसी सुबह न आए न ऐसी शाम. सती माता दक्ष महाराजांना सांगतात बाबा एका वेळेला तुमच्यापासून मिळालेला हा देह त्याग करेल पण महादेवाला नाही सोडू शकत. माई भगवतीनं योग अग्नीमध्ये स्वतःला लीन करून घेतलंय. सती मातेनं दक्ष ज्या वेळेला हीच बातमी उमापती महादेवाच्या कानावरती जाते, जटा आपटली, त्यामधून वीरभद्राची उत्पत्ती होते. दक्षासहित त्याच्या पूर्ण राज्याचा विध्वंस केला जातो. पण तेच प्रेत उमापती महादेव कित्येक वर्ष स्वतः ते प्रेत स्वतःच्या जवळ ठेवतायत. जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं स्वच्छ स्वज्वळ विनामूल्य सात्विक प्रेम करणारी जोडी कोण असेल तर ती उमापती महादेव आणि पार्वती माता आहेत. नितांत प्रेम करतात उमापती महादेव. ते प्रेत कित्येक वर्ष खांद्यावरती घेऊन फिरतात पूर्ण ब्रह्मांडामध्ये. सांगा असं कोण प्रेम? लोक म्हणतात आई आवा आमचं एकमेकाचं लई प्रेम आहे. पती पत्नी सांगतात कुठपर्यंत एखादी गोष्ट काय चुकाव जे नाही ते फेकून मारती. कशाचं प्रेम आणि कशाचं काय? कामाशी काम विचारतो आपण. जगामध्ये मला सांगा तुम्ही पती पत्नी एकमेकांवरती खूप प्रेम करतात पण 3 दिवस का होईना कोणीतरी पत्नीचं प्रेत घरात ठेवलेलं दाखवा मला कोणीतरी.
कित्येक रडतील, पण 3-4 दिवस कोणीच पत्नीचं प्रेत 2 दिवस ठेवतं का कोणी घरात? नाही. ज्या दिवशी अंत्यविधी आहे, ज्या दिवशी जीव निघून गेलाय, शिवत्व निघून गेले, त्याच दिवशी अंत्यविधी करावा लागतो. भले किती प्रेम असू द्या. पण साक्षात उमापती महादेवांनी ते प्रेत घेऊन ब्रह्मांडामध्ये फिरावं. भगवान विष्णूला प्रश्न पडला, सृष्टी कशी चालणार, काय करावं? ज्या वेळेला चक्र पाठवलं, सुदर्शन चक्र पाठवलं, सांगितलं या देहाचे पूर्ण उमापती महादेवाला नकळत तुकडे करा. काही ठिकाणी म्हणतो आपण 51 शक्तीपीठ आहेत, काही ठिकाणी म्हणतो 52 शक्तीपीठ. नेमके शक्तीपीठ किती हे तुम्हाला 7 दिवसात सांगणार आहे. आज जर सगळं सांगितलं तर पहिले उठून पळतील, आता काय गरज नाही म्हणे कथा ऐकायची रोज. माझं ऐकलं पहिल्या दिवशी. तर माई भगवतीची उपासना आपण करत असताना बरेच जण सांगतील, ताई तुम्ही सांगता कथेमधून देवी भागवत कथा ठेवली तर माई भगवतीची चिंतन करा, ती कथा ऐका, आपलं जीवन कृतार्थ होईल, आपण जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होऊ. तुमची जर भागवत कथा ठेवली तर तुम्ही म्हणता फक्त भागवत कथा ऐका, गोपाल कृष्णाचं भजन करा, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. तुमची जर रामकथा ठेवली तर तुम्ही सांगता फक्त प्रभू श्रीरामाचं भजन करा, तुमचं जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल, जीवनाचं सार्थक होईल. तुमची जर संत कथा ठेवली तर तुम्ही सांगता संत चरित्र कथा श्रवण करा. नेमकी आम्ही कथा ऐकायची कोणती? विचार जर केला आपण, माई भगवती तीच आहे, भगवान उमापती महादेव तेच आहेत. सर्व भगवान परमात्माचे रूप आपण पाहिले. सर्व भगवान परमात्माला कार्य करण्यासाठी प्रत्येकांमध्ये जी विराजमान आहे ती शक्ती आपल्यामध्ये सुद्धा विराजमान आहे. कथा ऐकण्याची कान आहेत तुम्हाला, कान आहेत. कान कशासाठी? कथा ऐकण्यासाठी. पण कथा ऐकण्यासाठी काय पाहिजे? शक्ती. कथा ऐकण्याची शक्ती नसेल तर तुम्ही कथा ऐकू शकत? कान आहेत. एखाद्या बाबाला विचाराव, 4-4 तास बसून कथा, जास्तीत जास्त कथेला संख्या आमच्या तीच असते ज्यांची कान पुरलाईन खराब. आम्ही एक म्हणून ती तिसरं म्हणते. बाबा जेवले का? म्हातारा म्हणतो झोपायचं आहे आता. का? कान पुरलाईन खराब झाले. आपल्याला तर वाटतं कान चांगले दिसत आहेत, पण ऐकण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही. माई भगवतीला आपण पाहतो, डोळे चांगले आहेत, रेखीव सुंदर नक्षत्रासारखे दिसणारे आहेत, डोळे अगदी चांगले आहेत, पण डोळ्यामध्ये सुद्धा पाहण्याची पाहिजे ती शक्ती. कोणतंही काम करा, चालण्याची पाहिजे ती. दिवसभर माता मौल्यांना मला सांगा, उपवास असेल तुम्हाला 2 दिवसाचा, 3ऱ्या दिवशी तुम्ही म्हणता ताई आता आम्हाला कुठेच कोणतं काम करून या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाण्याची सुद्धा आमच्याकडे जाण्यासाठी ब्रह्मा नाही असं म्हणता का? आमच्याकडे आता विष्णू नाही असं म्हणता का? आम्ही कोणतंच कार्य करू शकत नाही का? 2 दिवसापासून उपवास आहे, आमच्याकडे शक्ती नाही. आपल्यामध्ये लागते प्रत्येक काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी ती शक्ती. टाळे वाजवण्याची पाहिजे, वाजवा नाही म्हटले, शक्ती पाहिजे. माई भगवतीचे उपकार आहेत. तीच माई भगवती जगजननी जगदंबा. श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करतो आहोत. श्री हे नाव कोणाला प्राप्त होतं? श्रीमद हे नाव कोणाला प्राप्त होतं? जे स्वतःच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. श्री म्हणजे शक्ती, श्री म्हणजे शक्ती, भागवत म्हणजे परमात्मा. ज्या परमात्माला माई भगवती शक्ती शिवाय, माई भगवती शिवाय ज्यांना शेवट नाही, ज्यांची सुरुवात नाही. उमापती महादेवाच्या जीवनात जर पार्वती माता नसतील तर त्यांना सुद्धा किंमत नाही. शला वेलांटी, वेलांटी म्हणजे पार्वती मातेचं प्रतीक आहे, माई भगवतीचं प्रतीक आहे. ती वेलांटी काढली तर खाली काय उरतं? शव. शव म्हणजे प्रेत, मराठी भाषेत त्याला मड म्हणतात. महादेवाला शिवाय किंमत नाही. प्रत्येक देव देवता. मग त्याच माई भगवतीची उपासना म्हटलं. त्याच भगवतीला जर परमात्मा रूपात पाहायचं असेल, देवी रूपात पाहायचं असेल तर कसं पाहाल? महिला मंडळ, त्या माई भगवतीला आई या रूपात पाहायचं असेल, आईचं वर्णन म्हटलं तर कसं? पॅन्ट घातलेली, टी-शर्ट घातलेला, दाढी मिशा असं म्हणतात. आई असेल तर ठराविक मूर्ती आहे. आपण वडिलांचं वर्णन ऐकलं, पित्याचं वर्णन ऐकलं तर ठराविक आकृती आहे. प्रत्येकाचे ठराविक लक्षण आहेत. माई भगवती म्हटलं, आता भगवतीमध्ये आईमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. आई कोणती? आई खेड्यातली आई, शहरातली आई वेगळी.
शहरातली आई, हाय क्लास आई, शिकलेली आई कशी, लेकराला सुद्धा पदर माहिती नसतो कधी. तो आपला विषय नाही. त्या आईचं वर्णन केलं तर खूप काही गोष्टी आहेत. पहिल्या काळात आईचं वात्सल्य प्रत्येक लेकराला समजायचं म्हणून म्हातारपणी त्या लेकराची, त्या आई वडिलाची किंमत लेकरांना राहायची. आता लेकरू सांभाळण्यासाठी आपण बाया लावतो दुसऱ्या, महिन्यानं पैसे त्यांना देऊन लेकरू सांभाळायला. सिटीतली आई वेगळी, शहरातली आई वेगळी, पण खेड्यातली आई वेगळी. खेड्यातली आई जी आपण पाहतो, तिनं काष्टा घातलेला आहे, तिनं साडी घातलेली आहे, अंग भरून तिला वस्त्र आहेत अंगावरती, भाळावरती रुपया एवढं कुंकू आहे, भांगात सेंदूर घातलेला आहे, गळ्यामधलं मोठ्या मोठ्या पळ्याचं मंगळसूत्र आहे तिच्या, पायामध्ये जोडवी तिच्या, हातामध्ये भला मोठ्या हिरव्या बांगड्याचा चुडा आहे. ती आई, ती आईचं वर्णन आपण केलं. तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर किती वाईट प्रवृत्तीचा माणूस असू द्या, पण त्याला सुद्धा हात जोडून नमस्कार करावा असा वाटतो. आई जर म्हटलं तर वेगळी प्रवृत्ती आहे, आपण जर तिचं वर्णन वेगळं आहे. वडील जर म्हटलं तर तिचं वर्णन वेगळं आहे. मग तीच माई भगवती आहे, तीच तर परमात्मा आहे. त्या माई भगवतीला, परमात्माला, जगताला निर्माण करण्यासाठी परांबा व्हावं लागलंय, अंबिका व्हावं लागलंय, जगत जननी व्हावं लागलंय, जगदंबा व्हावं लागलंय. पण त्याच माई भगवतीला या सृष्टीला निर्माण करण्यासाठी तिलाच तर परमात्मा व्हावं लागलंय, तिलाच तर महादेव व्हावं लागलंय. जगताला निर्माण करण्यासाठी तीच माई भगवती आहे, तीच परांबा आहे, तेच परमात्मा आहेत. म्हणून त्या उमापती महादेवाचं वर्णन असू द्या किंवा माई भगवतीचं वर्णन असू द्या, देवासाठी अनंत रूपे, अनंत वेशे. भगवान परमात्माचे अनेक रूप आहेत, पण तत्व मात्र एकच आहे, ते आहे सत्य तत्व. जसं की भगवान परमात्मानं जगताची निर्मिती केली आहे, निर्मिती केल्याच्या नंतर कोणताच माणूस कोणत्या माणसासारखा दिसत नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे. तसे देवाचे रूप अनेक आहे, प्रत्येक माणूस वेगळा आहे, पण त्यामध्ये असलेला आत्माराम हा मात्र एकच आहे. आत्माराम कोणी पाहिलाय का? तसे देवाचे रूप अनेक आहेत, पण तत्व एकच आहे. तुम्हाला सोपं करून सांगेल, भगवान परमात्माचे रूप अनेक. लहान लहान लेकरं कधीतरी माळकरी घराण्यामध्ये भांडण करतात, मी चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट खाणार. गावातले अधिकारी महाराज झाले मूर्खांनो आणि खुशाल म्हणतात चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट. लाज वाटते का तुम्हाला? 5 महिन्याचे झाले, 5 दिवसाचे झाले, त्यापासून माळकरी आहेत. तुमच्या आजोबांनी पंजोबांनी माळ तुमच्या गळ्यात घातली, लाज वाटते का? महाराजांचं रागारागातलं बोलणं ऐकून मुलं हसायला लागले. बाबा, आम्ही म्हटलं चिमणी खाणार, मांजर खाणार, पोपट, पण कोणती मांजर, कोणती चिमणी, कोणता पोपट? आताच 2 महिन्यापूर्वी आमच्या मोठ्या चुलत भावाचं लग्न झालं म्हणे, आणि त्या लग्नामध्ये साखरेची चिमणी, साखरेचा पोपट आणि साखरेची मांजर आली. यांचं उत्तर ऐकून महाराज हसायला लागले. मला सांगायचं काय? महाराज म्हणतात, अरे मग मूर्खांनो, काही खाल्लं तरी एकच आहे ना. रूप अनेक आहेत, पण तत्व मात्र एकच आहे. तसे भगवान परमात्माचे रूप अनेक आहेत, पण सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. विचार जर आपण केला, श्री हा शब्द माई भगवती आहे, माई भगवतीचं प्रतीक आहे, ज्याला श्री, जी जगत जननी जगदंबा आहे. श्री हा शब्द श्रीमद भागवत महापुराण कथेमध्ये सर्वात पहिल्या नंबरला एक प्रसंग येतो, एक श्लोक येतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. श्री म्हणजे माई भगवती, कृष्ण भगवान गोपाल कृष्ण, श्री कृष्णाय वयं नमः. अगोदर आपण पहा, तुम्ही कधी कधी एखाद्या आदराने एखाद्या माणसाचं नाव घ्यायचं असेल तर श्री 1008, बरोबर? श्री 108, 1008 याचा अर्थ काय माहितीये? त्यांना 1008 वेळेला श्री 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 असं म्हटलं जातं. श्री म्हणजे माई भगवती आहे, माई परांबा आहे, माई जगत जननी आहे, जगदंबा आहे. मग तेच श्री स्वतःच्या मुखातून ज्या माई भगवती मधून फक्त अर्धा श्लोक प्रगट झालाय, त्याच अर्ध्या श्लोकाचा विस्तार साधू संतांनी केलाय. तर श्रीमद देवी भागवत महापुराण कथा प्रगट झाली. किती 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कित्येक कथा चरित्र तुम्ही श्रवण करा, पण कलियुगामध्ये सर्व कथेचा सार, सर्व ग्रंथाचा सार जर काय असेल तर ते श्रीमद देवी भागवत महापुराण कथा आहे. आणि तीच कथा अंतःकरणातून आपल्याला श्रवण करायचे. सगळ्यांनी 5 मिनिट माझ्यासोबत भजन करायचंय.
भक्ति का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम। निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम। निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर भी आएंगे घनश्याम। मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ, मैं भी प्यासी हूँ हरिदासी हूँ। राधा जी की खासम खासी हूँ, राधा जी की खासम खासी हूँ। प्रभु सुन कर देर न लाएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। हरि बोल जय हो। श्री राधे जय हो। लाखों में किसी को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं। आँखों से किसी को चुनते हैं, अंतर की आवाज को सुनते हैं। बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर। ना यूं जीवन बर्बाद कर, ना यूं जीवन बर्बाद कर। प्रभु सुन कर देर न लाएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। हरि बोल। रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे, रब रति कुल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी सरकार की जय, जगदम्बा माता की जय। लाखों में किसी को चुनते हैं, अंदर के आवाज को सुनते हैं। बस याद कर फिर याद कर, नहीं हो जीवन बर्बाद कर। प्रभु सुन कर देर न लाएंगे, राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे। भगवान परमात्मा येतील, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे। बरेच लोक सांगतात, ताई खूप वर्षापासून इच्छा होती हो, काहीतरी साधू संत मंडळीने आमच्या घरी यावं जेवणासाठी। एखादी दिंडी जर पंढरपूरला चालली असेल, काही वारकरी चालले असतील, बऱ्याच जणांची इच्छा असते कधीतरी आमच्या घरी दिंडी यावी। भरपूर वर्षापासून तुम्ही भगवान परमात्माला विनंती करतायत आणि माई भगवती जगत जननी तुमची ती इच्छा पूर्ण करत नाही, असं कधी होत? तुमची ती इच्छा कधी पूर्ण होत नाही, असं कधी होत नाही। फक्त अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे। बरेच लोक सांगतात, ताई देव आमच्या घरी येईल कसा? देव येतो, पण बोलवण्याची ताकद आपल्याकडे नाही। सुंदर असं प्रत्येक जणांनी भजन ऐकलेलं आहे। कोण कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं।
दामोदरम राम नारायण. शेजाऱ्याची शपथ नाही म्हटलं तर अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. भगवान परमात्मा येतात पहा, फक्त बोलून याची ताकद आपल्याकडे पाहिजे. माई भगवतीचे एवढे मोठे उपकार आहेत. ज्या वेळेला आपण देव पंचायतन पाहतो, देवांमध्ये ज्या देवघरामध्ये 5 प्रकारच्या मूर्ती पूजल्या जातात, 5 प्रकारच्या देवता असल्या जातात. ती 5 प्रकारच्या देवता कोणत्या? आता बरेच जणीला प्रश्न पडला असेल, आम्ही तर भरे खंडीभर देव आणले, कुठून प्रत्येक ठिकाणी गेले की देव घेऊन येतात. बरं आपण का ब्राह्मणाच्या हातनं पूजा करतो का? आपण काही मंत्र आणली की देव तशीच बसवतो आपण कुठं? देवघरामध्ये. मग 10 आहेत का 15 आहेत का 20 आपल्याला पत्ता लागत, जसं असेल तसं पूजा करणार. पण 5 प्रकारच्या देवता प्रामुख्याने आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे. 5 प्रकारच्या. ते 5 प्रकारच्या कोणत्या? लक्ष देऊ नाही का? नाही जर लक्षात राहिलं तर लिहून घ्या. 5 प्रकारच्या देवता सगळ्यात पहिले सांगितलंय, प्रत्येक शुभ कार्याच्या प्रसंगी ज्या भगवंताचं पूजन केलं जातं, ज्या भगवंताचं नामचिंतन केलं जातं, असे आहेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पाला वरदान आहे, सर्व देव देवतांच्या साक्षीनं उमापती महादेवनं वरदान दिलेलं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात असेल तर त्या शुभ कार्याच्या अगोदर कथीला प्रारंभ केला आपण? पण कधी? वक्रतुंड महाकाय सर्व कार्येषु सर्वदा सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अगोदर गणपती बाप्पाला पूजन. ज्या वेळेला तुलसीदासांनी सुद्धा रामचरित मानस हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली, सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला पूजन केलंय. वर्णा नामार्थ संगानाम रसनाम छंद सामपी मंगलानाम च करतार वंदे वाणी विनायक. वाणी आणि विनायक यांना वंदन केलंय. माऊली ज्ञानोबरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ सांगण्यास सुरुवात केली. सगळ्यात अगोदर ओम नमोचे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दास उधारी जोजी. गणपती बाप्पाला अगोदर वंदन केलेलं आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. म्हणून करूया प्रथम नमन, करूया प्रथम नमन, वंददेवा गजानन वंदन केलं जातं. देवघरामध्ये सगळ्यात अगोदर प्रामुख्याने पूजले जातात गणपती बाप्पा. दुसरे आहेत भगवान भोलेनाथ, भगवान शंकर. आता महादेवाची मूर्त कधी पूजायची नाही, महादेवाचे शिवलिंग ठेवायचंय. कारण शिवलिंगाची पूजा केलेली मान्य आहे. चराचरामध्ये अवघ्या भगवान भोलेनाथांचं वास्तव्य आहे. शिवलिंग आहे प्रत्येक दगडामध्ये, प्रत्येक कणामध्ये. म्हणून उमापती महादेवाच्या शिवलिंगाचं शिवपिंडीचं पूजन करायचं. दुसरे आहेत भगवान भोलेनाथ. तिसरे आहेत भगवान विष्णू. भगवान विष्णू जर म्हटलं आपण, वृंदेनं श्राप दिला, शाळीग्राम रूपामध्ये आपण ज्या वेळेला पूजन करतो तुळशीमध्ये आपण तो शाळीग्राम ठेवला पाहिजे. देवघरात पूजा केली तर अति चांगली, पण महादेवाची पिंड कधी तुळशीमध्ये पूजायची? कारण वृंदा मातेचा श्राप आहे की माझं पत्र सुद्धा, मंजुळा सुद्धा कधीच महादेवाला वाहिल्या जात. बऱ्याच जणी म्हणतील माय राधा का आपलं तिथंच आहे. आजपर्यंत पूजा केली असेल सगळी तुमची फेल, ती पूजेचं फळ तुम्हाला भेटणार नाही.
गेल्याच्या नंतर ज्या वेळेला पाहतो तुळशीच्या बाहेर काहीतरी एखादं ठेवण्यासाठी जागा करून तिथे शिवलिंग ठेवायचे. तिसरे आहेत भगवान भोले ना भगवान विष्णू. चौथे आहेत भगवान शंकर. भगवान शंकर जे चक्र रविवारी केले ना तुम्ही, रविवारच्या दिवशी देवाच्या समोर तुळशीच्या समोर तुम्ही सूर्याचं चक्र काढता रांगोळीनं आणि त्याची पूजा मांडता देवघराच्या समोर, त्याची पूजा करता, उपवास करता रविवार बरोबर. सूर्य भगवंताचं पूजन करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये सूर्याचं चक्र असलं पाहिजे, सूर्य भगवान असले पाहिजेत. आणि या सर्वांना शक्ती प्रदान करण्यासाठी जी आहे ती माई भगवती जगजननी जगदंबा, हे 5 मूर्ती, ही 5 देवतांच्या पूजा आपल्या देवघरामध्ये केले जातात. याला देव पंचायतन म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा कथा बघा आपण पाहू. माई भगवतीनं सगळ्यात अगोदर कोणत्या राक्षसाचा वध केला, माई भगवतीची पूजा कशी करावी, किती वेळ पूजा करावी, कोणत्या वेळेला करावी, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण कथा आपण उद्यापासून पाहू. उद्या बरोबर 3 ते 6 या वेळेत कथा होईल. आज पहिला दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला, पण बहुसंख्येने उपस्थित राहा. माता मौल्यांना एक विनंती आहे, उद्यापासून येताना सगळ्या जणांनी एका बाईनं आपापल्या 4 मैत्रिणी आणायच्या आणि तुम्ही 10 घेऊन या, तेव्हा आपली जागा भरेल. पूर्ण अशी साईट करा. एक पूर्ण आल्याच्या नंतर प्रत्येकाला आनंद भेटला पाहिजे. एखाद्या वेळेला दिवाळीला दसऱ्याला मुलीला बोलू नका, पण हा महायज्ञ माई भगवतीचा चंडिका यज्ञ आपण करतोय. ते माई भगवतीच्या यज्ञामध्ये मुलींना दसऱ्याला दिवाळीला नाही बोलू